श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जीवन ही केवळ धावपळ नाही, यशाची शर्यत नाही किंवा जबाबदाऱ्यांचं ओझं नाही, तर जीवन म्हणजे आत्म्याचा प्रवास आहे, मनाचा आरशातलं प्रतिबिंब आहे आणि हृदयाची जपणूक आहे. आपण अनेकदा भूतकाळातील आठवणीमध्ये हरवत जातो किंवा भविष्याच्या चिंतेमध्ये गुरफटत जातो आणि वर्तमानाचा आनंद गमावून बसतो. पण खरी गोष्ट अशी आहे की आजचा क्षणच हा आपल्या हातात आहे. श्रोते हो, चिंता ही अशी आग आहे जी आपलं आयुष्य हळूहळू जाळत असते, तर आनंद ही अशी थंड सावली आहे जी थकलेल्या प्रवाशाला विश्रांती देते. म्हणूनच जगताना आपण किती मोठ्या गोष्टी मिळवल्या हे महत्वाचं नसून आपण प्रत्येक क्षणात किती समाधान, किती आनंद, किती शांती अनुभवली हे महत्वाचं ठरत असतं. श्रोते हो, आयुष्य नेहमी आपल्या मनाप्रमाणे घडेलच असं नाही. काही वेळ आपल्याला नको असलेले प्रसंग येतात, काही वेळ आपल्याला अपेक्षित नसलेली भेट मिळते. पण याचं खरं सौंदर्य असं आहे की जे काही होतं ते आपल्या भविष्यासाठीच योग्य असतं. त्यामुळे अडचणींना दुःख म्हणू नव्हे तर धडे म्हणून स्वीकारायला हवंय. श्रोते हो, आनंद बाहेर कुठेही मिळत नसतोय, तो आपल्या मनात असतो. तो एका साध्या हसण्यात, एका गोड नजरेत, एका प्रामाणिक शुभेच्छेत असतो आणि एखाद्या निरागस क्षणात तो दडलेला असतो. जसं पहाटेचं गार वारं मन प्रसन्न करतं ना, तसं सकारात्मक विचार आपल्याला नव्या ऊर्जा देत असतं. जीवनाला अर्थ देणारी गोष्ट म्हणजे समाधान आहे. ज्याच्या मनात समाधान आहे तो गरीब असूनही श्रीमंत वाटत असतो, आणि ज्याच्या मनात समाधान नाही तो श्रीमंत सुद्धा असून रिकामा राहत असतोय. म्हणूनच श्रोते हो, आनंदाचा खरा मार्ग म्हणजे कृतज्ञता, साधेपणा आणि सकारात्मकता. श्रोते हो, मी जे सुविचार सांगतोय या सुविचारांच्या प्रवासात आपण चिंतेच्या सावल्या मागे टाकून आनंदाच्या प्रकाशाकडे वाटचाल करूया. हे सुविचार आपल्याला फक्त विचार करायला लावतील असं नाही, तर जगण्याची नवी दिशा देतील. चिंता सोडून उत्साहानं, समाधानानं आणि ऊर्जा भरून जीवनाचा प्रत्येक क्षण सुंदर बनवण्यासाठी बघा पडते का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. आनंद देणारी गोष्ट म्हणजे लोकांना मदत करणं. जेव्हा दुसऱ्याला हसू देता तेव्हा स्वतःच्या मनालाही शांती मिळत असते. जीवनातल्या प्रत्येक दिवसाचा आभार माना, कारण जिवंत असणं ही सर्वात मोठी देणगी आहे. दुःख आल्याशिवाय सुखाची खरी किंमत कळत नसते. म्हणून दुःखाला शत्रू नव्हे तर शिक्षक समजा. मनशांती मिळवण्यासाठी निसर्गाशी मैत्री करा. पाखरांच्या गाण्यात, झाडांच्या सावलीत आणि वाऱ्याच्या झुळकीत ही शांती असते. जगण्याला रंग देणारी गोष्ट म्हणजे लहान सहान क्षणांची जपणूक. मोठं यश मिळवायच्या नादात हे क्षण गमावू नका. आनंद पसरवणारा माणूस नेहमी ऊर्जावान राहतो, कारण तो इतरांना देतो तितकाच स्वतःकडे परत येतो. जीवनात का मीच असं न विचारता माझ्याकडे हे आहे असं म्हणा. मग संकटही शाळा वाटेल आणि दुःखही शिक्षक. अपेक्षा जितक्या कमी, आनंद तितका जास्त, कारण अपेक्षा म्हणजेच दुःखाचा खरा उगम असतो. माणसाला मोठं बनवणारी गोष्ट त्याचा दर्जा नव्हे तर त्याची विचारसरणी असते. विचार जितके सुंदर, जीवन तितकं तेजस्वी. मनातला तणाव जितका कमी तितका आत्मविश्वास जास्त असतो. चिंता सोडली की ऊर्जा वाढत असते. प्रत्येक दिवसाला
शेवटचा दिवस समजून जगा, मग जीवन सुंदर आणि अर्थपूर्ण होईल. जीवनात तक्रार करणं थांबवा, कृतज्ञता सुरू करा. कारण कृतज्ञता म्हणजे समाधानाचा झरा असतो. माणूस हसतोय याचा अर्थ तो आनंदी आहेच असं नाही, पण हसणं शिकवतोय म्हणजे तो मजबूत आहे. आणि मजबूत माणूस इतरांनाही आधार देतो. सकाळच्या सूर्यकिरणासारखं मन सुद्धा रोज नव्यानं उगवलं पाहिजे. कालच्या अंधाराला धरून बसला तर आजचा उजेड गमावाल. जगात सगळं काही आपल्या मनासारखं घडतं असं नाही, पण जे होतं ते आपल्यासाठी योग्य असतं. काळानं जे दिलंय ते स्वीकारायचं असतं. जगण्याचा खरा गोडवा समाधानात असतो. जिथं समाधान आहे तिथं आनंदाची उगम कुंड आहेत. अपयश हे जीवन संपल्याचं चिन्ह नसून नव्या मार्गाची सुरुवात आहे. त्यातून शिकणारा माणूसच खरा यशस्वी होत असतो. हसणं म्हणजे मनाचं औषध. कोणताही ताण, कोणतीही चिंता हसण्यात हरवत असते. भूतकाळाचा भार आणि भविष्याची चिंता हे दोन्ही आनंदाचे चोर आहेत. म्हणून वर्तमानात जगा. जगण्याची मजा ही पैशात नसते, ती मनात असते. मन श्रीमंत असेल तर गरिबीही सोन्याची होते. आनंद मिळवण्यासाठी मोठ्या गोष्टींची गरज नसते. छोट्या गोष्टींची कदर केली तर जीवन सुंदर होतं. जसं एखादं मूल छोट्याशा गोड गोष्टीवर खुश होतं. मन जेव्हा सकारात्मक विचाराने भरलेलं असतं तेव्हा शरीर आपोआप ऊर्जावान होतं. सकारात्मकता म्हणजे जीवनाचा अमृत कळश असतो. जे आपल्या हातात नाही त्यासाठी डोकेफोड करून काहीच मिळत नसतं. म्हणून जे शक्य आहे त्यासाठी मेहनत करा. बाकीचं काळाच्या हवाली करा. चिंता करणं म्हणजे सुईवर चालणं. ती कधी रक्त काढेल कळत नाही. त्यामुळे चिंता सोडा आणि जीवन हसत हसत घालवा. जीवन म्हणजे फक्त दिवस काढणं नव्हे, तर प्रत्येक दिवस आनंदानं जपणं होय. कारण काल गेलेला परत येणार नाही आणि उद्या अजून आलेला नाही. म्हणून आजला सुंदर करा.